डॉक्टर तुम्हाला माहिती आहे ना मी तुमची किती वाट पाहत असतो ते, आणि तरीही तुम्ही उशीर केलात. हां, माझा नाईलाज झाला. आज एका पेशंटला भेटायला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं अचानक. पण मी उशिरा येतोय असं कळवण्यासाठी मी अनेक वेळा फोन करण्याचा. तुम्ही फोन काढून ठेवलायत? हो, कारण तुम्ही फोन करून मला काहीतरी सबबही सांगणार आहे असा मला अतोनात राग आला होता. ओके ओके ओके, आय एम सॉरी. यापुढे मी अगदी वेळेवर येत जाईन, ठीक आहे? बरं, आता माझी कशासाठी वाट पाहतो सांगा. डॉक्टर, मला तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची होती. द्यायची होती? आय मीन द्यायची आहे. हां, काय डॉक्टर, एरवी तुम्ही आणि अनु दोघच जण माझ्याशी बोलायला असतं. मोनी तर तिच्या अभ्यासात असते आणि मी. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. पण बातमी काय आहे? एक मिनिट. एक मिनिट. मिस्टर निशांत महाजन, तुमच्यातला हा बदल चांगला आहे, आम्हाला आवडला आहे. डॉक्टर, आम्हाला बंगला परत मिळाला. काय सांगताय काय? तुम्हाला तुमचा बंगला परत मिळाला? नाही, आमचा नाही, पण तेवढाच. म्हणजे थोडासा कमी जास्त असेल, पण बंगला परत मिळाला. अनुनं तो मोठ्या मुश्किलीनं परत मिळाला. आहे की नाही आनंदाची गोष्ट? निश्चितच. डॉक्टर, तुम्हाला सांगतो, तो बंगला गेल्यापासून हा मिळेपर्यंत अनुनं जीवाचं अक्षरशः रान केलं. तिने ऑफिस, घर आणि मला अगदी व्यवस्थित सांभाळलं. हो, त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. हो, तिचं कौतुक करायलाच हवं. तिचं कौतुक आणि मला कठोर शिक्षा. गेली कित्येक वर्ष मी हातपाय गाळून मान खाली घालून घरात बसलो. डॉक्टर, खरं तर हे सगळं मी करायला हवं होतं ना. अजून करा, तुम्हाला कोणी अडवलंय? तुम्ही अजूनही हे करू शकता. हे बघा निशांत, अनुष्कानं फक्त बंगला परत मिळवलाय. तुम्ही महाजन ग्रुप होता त्याहून मोठा निशांत ग्रुप उभा करा. डॉक्टर, मी तुम्हाला आता काय सांगू. माझ्याकडे ज्ञान आहे, अनुभव आहे, योजना आखण्याची ती राबवण्याची ताकद आहे. पण मला नेहमी असं वाटतं, जमिनीनं रथाचं चाक गिळल्यावर जशी कर्णाची अवस्था झाली होती ना, तशीच अवस्था माझीही झाली. शस्त्र आहेत, अस्त्र आहेत, पण जागचं हलताच येत नाही. कारण चाकच जमिनीनं गिळले. बरोबर आहे, पण तुम्ही युद्धात उभे नाही आहात. तुमच्या समोर कुणीही बाण रोखून उभा नाहीये. मग असं हतबल अस्वस्थ व्हायचं काय कारण? जिद्द एकवटून रुतलेलं चाक बाहेर काढा, रथावर स्वार व्हा आणि पुन्हा दाई दिशा जिंका. तुम्हाला अडवणारं आहे तरी कोण? हे असं होऊ शकतं? ही तर फक्त सुरुवात आहे. तुम्ही मनात आणा, त्याप्रमाणे वागा. मग कसं घडत नाही ते पाहायला मी आहे ना. तर म्हणून मी सांगतोय बंधूंनो आणि भगिनींनो, की आपण एकत्रित येऊन जर काम केलं तरच आपल्या समाजाचा विकास होऊ शकतो. वा वा वा, चिरंजीव उत्तम. शेवटचा मुजरा तुला होता, भाषण चांगलं दिलंच म्हणून. आबा, आता बघ, उद्या पब्लिक समोर असं सॉलिड भाषण करतो ना, सगळे आपल्यावर एकदम खुश व्हायला पाहिजेत. अरे, पब्लिक खुश होणारच. आणि असं जोरदार भाषण तू सभेत केलंस ना, तर तुझं निवडणुकीचं तिकीट नक्की. अरे, नुसतं तिकीटच काय, तुझा विजयही नक्की. वाह, तुझ्या तोंडात साखर. साखर काय रे साल्या, 5 किलो मिठाई पडो असं म्हण ना, चिकुमानवाडी. 5 किलो? मग बरं, आपण एक काम करूया. काय? मी निवडून येऊ दे, तराजूच्या एका पारड्यात तू आणि दुसऱ्या पारड्यात मिठाई, तुझी तुलाच करून टाकू. तुझी तुला?
हा हा तुला हा. ओके मग हवी तेवढी मिठाई खात बस. म्हणजे ब्लड शुगर वाढून मी कोम्यात जायला मोकळा. आबा काय बोलताय? गंमत केली का? बरं मी काय म्हणतो रेवाताई, आबा पाणी आणू का? नाही नको नको काय. हा रेवा, हा. उद्या दुपारनंतर तुला सुट्टी. का कशाबद्दल? हा बाबा असं काय करताय? आम्ही सगळे जाणार सभेला, ती इथे एकटी बसणार. परत आम्हाला उशीर झाला की मला तुमचा ओरडा खायला लागणार. त्यापेक्षा आम्ही सभेला निघालो की तिलाही घरी जाऊ दे. नाही नाही नको. त्यापेक्षा असं कर, तू सभेला जाताना तिला बरोबर घेऊन जा. सभेला? मग काय कर, जाशील ना रेवा? तुला दात काढायला काय झालं? अरे बाबा मी त्याला सांगतोय ना तिला घेऊन जा, याच्या मागे काही कारण आहे. हे बघ आबा, तू उगाच नसती कॉम्प्लिकेशन्स क्रिएट करू नकोस बरं का. तू आधी माझं ऐकून घे नंतर बोल. अरे हा 24 तास माझ्या बरोबर असतो ना. कोणा झबलवाला? हा आज शर्ट घातलाय नशीब. अरे बाबा तिला एकदा बघू दे ना, सभा म्हणजे काय असतं ते, येणारं पब्लिक किती असतं, आणि मुळात पुढची भाषणं लिहायला तिला सोपं जाईल नाही का? पॉइंट आहे आबा, पॉइंट आहे. मग आबा पॉइंटलेस कभी बोलताच नाही. आणि दुसरा महत्वाचा पॉइंट असा आहे की एवढी सुंदर सेक्रेटरी बरोबर असते असं पब्लिकने एकदा बघितलं ना की पब्लिकच्या मनात आपल्या लीडर बद्दल एक इमेज तयार होते. काय रे वा, बरोबर आहे ना? बघ लाजली. हा, आणि तिसरा महत्वाचा पॉइंट म्हणजे तू जी काय तिची म्हणजे तिने लिहिलेली भाषणं म्हणतोस ना, त्याच्यात जर का तू चुकलास तर तिला काही तुला सुचवता येईल नाही का? अडल्या नडल्याला ती तुला मदत करू शकेल. आबा हे जरा जास्त होतंय बरं का. म्हणजे अरे ही माझी सेक्रेटरी आहे का मास्तरीण आहे? माझ्या चुका ही सुधारणार? हे असले भलते इगो मनामध्ये बाळगताना म्हणून सगळा घोळ होतो. ते काय नाही, तू उद्यापासनं हिला सभेला आपल्या बरोबर घेऊन जायचं म्हणजे जायचं. अरे मी त्याला नाही म्हणत नाहीये, पण आता पण नाही आणि परंतु नाही, काय ती फायनल तयारी करून टाका. आबा मी काय म्हणतोय ते तू ऐक. काही बोलूच नकोस. हा, उद्या मैदान गाजवायचं ना रेवा, याची रिहर्सल घे. काय हसतोयस तू? कशाला असं इलेक्ट्रिकच्या खांबासारखा उभा आहे तिकडे? ते साहेबांनी काय साहेबांनी वगैरे काय नाही, आतमध्ये चल चहा घ्यायला. तू चल, साहेबांनी उद्याच सांगितलंय. बरं रेवा, उद्या आपल्याला सभेला जायचंय तर तू जरा बडे कपडे घालून ये. आलं लक्षात. आबा शिरोळे, आज काय दिवाळी बिवाळी आहे काय? नाही साहेब, मला नाही माहित. शिरोळे हे काय आहे? त्या मायाला सांगितलं होतं सगळे लाईट बंद करून ठेव म्हणून, आणि सगळे लाईट चालू करून ठेवलेत. दिवाळी करतोय मीला. त्याचं काय जात आहे? लाईटचं बिल मला भरायला लागतं. जा माझ्यासाठी जरा पाणी घेऊन या. थंड आणू की गार? थंड गार आणा. बाहेर वा, बाहेर वा इथून. हा? ओ साहेब, लाज नाही वाटत तुम्हाला बूट घालून किचन मध्ये शिरायला? हा? अहो, पाणी. तुमचं काम झालं असेल तर निघा इथून, आणि खबरदार पुन्हा माझ्या घरामध्ये बूट घालून सगळीकडे हिंडाल तर, विशेषतः किचन मध्ये. साहेब मी निघतो, उद्या सकाळी येतो. निघतो मॅडम. निघा. तू कधी आलीस इथे? आज दुपारीच आले. का? तू इथे परत कधी येणार नव्हतीस असं सांगून निघाली होतीस, आता परत? वीरेंद्र, अहो जुनं सगळं विसरून जायचं ठरवलंय मी. आणि माझ्या स्वतःच्या घरात यायला मला कुणाची हरकत असणार आहे? कुणाच्या परवानगीची गरजच काय मला? आणि हे दिवे कोणी लावून ठेवलेत? मी लावलेत बाबा. आपणही आला तिथे? हो, आणि दिवे लावलेत कारण एवढ्या मोठ्या घरात फार अंधार वाटतो ना. तुम्ही इथे आलातच का? पण अहो असं काय करता?
मी सांगितलं ना तुम्हाला की आम्ही दोघांनी जुनं सगळं विसरून जायचं ठरवलंय म्हणून. तुम्ही खूप थकलाय, तुम्ही जरा चेंज करून या, मी जेवण गरम करते तुमचं. नाही, एक मिनिट मला एक सांगा, तुम्ही आतमध्ये आलातच कसे? आतमध्ये आलातच कसे तुम्ही? अहो, आपल्या घराची एक चावी आहे अजूनही माझ्याकडे. हे बघा, तुमची नाटकं पुरे झाली, तुम्ही निघा इकडनं, निघा. तुम्हाला जेवढे पैसे पाहिजे तेवढे मी देतो तुम्हाला. कॅश नसतील तर चेक देतो लिहून, बट लीव मी अलोन. तुला किती पैसे पाहिजेत बोल? मला काही नकोय, खरंच अजिबात पैसे नकोय. मलाही खरंच नकोय अहो पैसे. व्हॉट द हेल? पण तुम्ही आलातच का इकडे? मी कितीदा सांगू तुम्हाला, जुनं सगळं विसरून नीट वागायचं ठरवलंय आम्ही दोघांनी. हे बघ, तुम्ही मला मूर्ख बनवू नका. आणि व्हेरी सॉरी, मी मूर्ख बनणार नाही. आणि म्हणजे नीट वागायचं ठरवलं इकडे. तुम्ही बघायलाच आहात ना आता रोज. रोज म्हणजे? अहो, आमच्या घराला कुलूप लावून इथे राहायला आलोय आम्ही. किती दिवस? कायमचे. ओ माय गॉड. जमणार आहे का आपल्याला? आहे ना? बाबा जरा बाजू हा ना, हात धुवायचा आहे. हे काय ग तुझं मध्ये मध्ये? असं काय करता, माझा हात तेलकट आहे. अभ्यास करताना कसं काय हात तेलकट होतो? मी अभ्यास करत नव्हते, ब्रेडला बटर लावताना बटर लागलाय हाताला. अभ्यास करताना सतत खायला कशी लागते का तुला? लागतं. तुम्ही बाजू आहो. हे घे दूध पी. आई, मी तुला कॉफी सांगितली होती ना, मला नकोय दूध. मोहिनी, सकाळी एकदा झाली आहे ना तुझी कॉफी पिऊन, चुपचाप दूध पी. नाही. मला वादावादी नकोय, कळलं? भरभरावर आणि अभ्यासाला चल आतमध्ये. काय झालं बाबा? काय नाही असत. हे काय, अजून नाही दूध प्यायलंस तू? भरभर आवर, तुला 1 वाजेपर्यंत मी काही देणार नाहीये खायला, कळलं? आवर आणि अभ्यासाला जा. ए बाई, काय? मला काही खायला मिळणार आहे? हो आणते. आणि जमलं तर चहा सुद्धा आणते आणते. काय झालं बाबा? काय झालं? हे बघ, हसू नको. तुझ्यामुळे झालंय हे सगळं. मी काय केलं? मगाशी तू मला धक्का मारला. चहा घे. काय हसतेस का एवढी? बाबांचा चेहरा बघ ना. हे बघू काय झालंय? काय ना? बघू ना, टॉवेल काय? हे काय? ह्या मूर्ख मुळीमुळे झाले सगळं. अगं मगाशी हिने धक्का मारला आणि मग अर्धी मिशी कापली गेली. आई, बाबा एकदम टकाटक दिसतायत ना. चल तू आवर भरभर. हो. ठीक आहे. हां, पोरं किती सांगितलेस रे? 20-25 सांगितलेत का? आणखी नव्हेत? नाही, नको. हां, फक्त एक काम कर, त्यांना मैदानाच्या गेटपासून ते स्टेजपर्यंत सगळीकडे पसरून उभं राहायला सांग. हां, एकदम काय काळजी करू नका साहेब, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. ठीक आहे. अरे हां, आणि त्यांना जरा बरे कपडे घालून यायला सांग, नाही तर 10,000च्या मॉबमधनं बरोबर हीच ओळखू जायची. नाही नाही, सगळ्यांना जेंटलमन बनवून यायला सांगितलेलं आहे, तुम्ही काळजी करू नका साहेब. ठीक आहे. हां, 1 मिनिट. आणि हो, तू स्टेजच्या पायऱ्यांजवळ उभं राहायचंस, लक्षात आलं? हो हो साहेब. रेवाताई, काम कर, तिला 5व्या रांगेत बसव. 5व्या रांगेत? ऐक, सांगतोय तेवढं. ती पहिल्या रांगेत असली तर टेन्शननी मी चुकायचो. हे बघ, तिला मी दिसलो तर चालेल, मला ती दिसायला नको. बरं बरं, लक्षात आलं? बरं. कोण आलं ते बघ. आणि हे बघ, ऐक, गाडी काढ. माझ्याकडे कोणी आलेलं असेल तर मी नाहीये म्हणून सांग. मी आलो जावरून. चल. बरं बरं, चला.
अशी येणार आहेस? का साडी चांगली नाही आहे? नाही, साडी चांगली आहे. मग मी चांगली नाही दिसत आहे? नाही, साडी तुला चांगली दिसत नाही. मग नको येऊ. अगं तू काय ऐकतेस त्याचं? हा, छान, अगदी उत्तम दिसतेस तू. आबा, आम्हाला सभेला जायचंय, लग्नाला नाही जायचं. अरे गधड्या, तूच मला म्हणाला होतास ना राजकारणात सगळ्या ताई माई अक्का असतात म्हणून. मग आज ती साडी नेसून आले, तुला नाका मुरडाला काय झालं? मी मुळीच नाका मुरडत नाहीये. मग पण आज ती परफेक्ट रेवा ताई शोभतीये. जरा कुंकू मोठं केलं की रेवा मावशी नाही तर रेवा काकू म्हणून पण चालेल. आता मी नाही आहे, तुम्हीच जा. तू पण असं म्हण. अगं तू हेच म्हणणं त्याला अपेक्षित आहे. हे बघ आबा, मी असं मुळीच म्हटलेलं नाही. मग तू का तिची टिंगल करतोय? ठीक, येऊ दे ती तशीच माझ्या बरोबर. चालेल? हो चालेल ना. साडी घालून कधी कोण सभेला जातं? मला एक सांग, ती माझ्याबरोबर अशी आल्याने माझी काय इमेज होणार आहे? एक सुसंस्कृत नेता, कळलं? आणि आता मी तुला खरं काय ते सांगतो. मी तिला असं सांगितलं होतं की साडी नेसून ये म्हणून. याच्यावर तुला काय म्हणायचंय? काय बोलणार? विषय संपला ना. करेक्ट. मी जाहीरच करतो की याच्यावर चर्चा नाही. बंद. चला रेवा मावशी, चला. सॉरी. चल, नमस्कार करतोय. करा. यशस्वी भा. आणि एक लक्षात ठेवायचं, वाटेत काहीतरी कुचकटासारखं बोलून तिला रडवायचं नाही. अरे आबा, जराशी टिंगल गेली तर एवढं काय लगेच? जराशी टिंगल. मी तुला काय आज ओळखतो काय? चल चल. आणि बघ, तू त्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. त्याने काय जादापणा केला ना तर आल्यावर मला सांग, बघून घेतो त्याला. निघा आता, चेहरा आसरा. येतो. हो. खरंच लक्ष्मी नारायणासारखा जोडा शोधतोय. ओळखतेस कशाला? आई, असं काय करता? संध्याकाळी लक्ष्मी घरात येते म्हणतात. आता तुम्ही घरी आला तर तुमच्या पाठोपाठ लक्ष्मी आलीच ना. हे सगळं तुला माहिती होतं का कोणाकडून शिकलीस, म्हणजे मला इम्प्रेस करण्यासाठी? ईश्य, आपल्या चालीरीती दुसऱ्यांना विचारायची गरजच नाही मला. मला माहिती आहे सगळं. मग इतके वर्ष हे गुंडाळून का ठेवलं होतंस? म्हटलं ना मी तुम्हाला, आमच्याकडून झालेल्या सगळ्या चुका सुधारायचं ठरवलंय आम्ही म्हणून. ये दर्शन. डॅड, जरा बूट काढता का प्लीज? का? तुला काय प्रॉब्लेम काय? काढा ना प्लीज. अरे हे काय नमस्कार काय करतोस? खरोखर नमस्कार करतोस की? ऑफकोर्स. अहो, तुम्ही माझे वडील आहात आणि मुलाने वडिलांविषयीचा आदर व्यक्त करण्यासाठी नमस्कार करणं ह्याच्यात. बस 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 बस. काय होईल? अर्ध्या तासाने माझ्याकडे हात पसरशील, पैसे मागशील आणि डिस्को मध्ये जाऊन दारू पिऊन धिंगाणा घालशील. पुरे सांग ना, आता मी हे सगळं सोडलंय म्हणून. अहो, खरंच बोलतोय तो. त्याने या सगळ्या गोष्टी सोडून दिल्यात आता. नका ना उगीच काहीतरी विषय काढून मुलाचं मन दुखवू. तू देवाला नमस्कार केलास का दर्शन? मी चहा आणते तुमच्यासाठी. चल.